मागे जा इकडे इकडे. नमस्कार मित्रांनो. पालघर मुंबई जवळ हे शहर आहे. तर ह्या भागामध्ये कॉर्पोरेशन कडून विमानतळ, टेक्सटाईल पार्क आणि बंदर बनवणे चालू आहे. त्यासाठी तेथील मॅंग्रोव्ह हे झाडं तोडणे चालू आहेत आणि तिथे लोकांना सांगितलं जातं, स्थानिक लोकांना, की आम्ही तुम्हाला खूप पैसा देऊ. तर हे समुद्रकिनारे असल्यामुळे तेथील जे लोक मच्छीमार करतायत आणि जी शेती करतायत त्यांना तेच करू दिलं पाहिजे. त्या लोकांची तशी मागणी पण आहे. आणि त्या लोकांना भूल थापा देऊन जास्त पैसे देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या लोकांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि भविष्यात जर तिथे टेक्सटाईल पार्क आणि विमानतळ झालं आणि तिथे बंदर झालं, वाढवण बंदर, तर तिथे खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. आपण काही जे भौगोलिक तज्ज्ञ असतील त्यांना आपण या गोष्टी विचारू शकतात. याच्यानंतर मुंबईजवळ रायगड जिल्हा आहे, तिथे चौथी मुंबई बनवायचा प्रयत्न चालू आहे. कॉर्पोरेशनच्या अंतर्गत तिथे समुद्रकिनारील मॅंग्रोव्ह जे झाडं आहेत ते तोडून तिथे चौथी मुंबई करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर ही पूर्ण फसवणूक आहे आपल्या भारतातील लोकांना. कारण महाराष्ट्राचं हे जे पट्टा आहे, पालघर, मुंबई, रायगड, हे ऑक्सिजन पार्क आहे. हे थंड हवेचं एक ठिकाण आहे. तर ह्या सर्व गोष्टी नष्ट होतील. त्यामुळे तिथे चौथी मुंबई करणं, टेक्सटाईल पार्क करणं, बंदर करणं, ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहे. ह्या झाल्या नाही पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्रातील व भारतातील सर्व लोकांनी सहकार्य केलं पाहिजे व सर्व लोकांनी येथील जे लोक आहेत हे कॉर्पोरेशनचे, यांना फोन करून, यांना पत्र पाठवून आणि स्थानिक भारतातील आणि महाराष्ट्रातील जे कलेक्टर आहेत या सर्वांना लेखी लेटर लिहून या सर्व गोष्टीचा विरोध आपल्याला करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपले डायरेक्टरच्या मनात पदाधिकारी येतात, ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे कृपया सर्व महिला पुढे जातील. हुतात्म्याला वंदन करू. पेशंट मार्ग तसेच एसपी देशमुख साहेब होते आणि यांच्यासमोर वाढवण बंदर आणि येणारे प्रकल्प ह्याच्यामुळे काय काय परिणाम होणार आहेत, मच्छीमारांचं कसं नुकसान होणार आहे, शेतकरी बागायतदारांचा प्रॉब्लेम काय होणार आहे, कष्टकर्त्यांचा काय प्रॉब्लेम होणार आहे, गायमेकरचा काय प्रॉब्लेम होणार ते सर्व सांगितलं आम्ही. या भावना सांगितल्यानंतर कलेक्टर मॅडम बोलल्या की आम्ही टेक्निकल सर्वे करतो, तुमचा सर्व मच्छीमारांचा सर्वे करतो, भूमिपुत्रांचा सर्वे करतो आणि हे बंदर होण्यास. आम्ही सांगितलं आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला काहीच नको, नुकसान भरपाई नाही, काहीच नाही, आम्हाला वाढवण बंदर नको पाहिजे. आणि त्यामुळे येणारं समुद्रात येणारं विमानतळ सुद्धा नाही पाहिजे, मुरबे येथे येणारं बंदर सुद्धा नाही पाहिजे, चौथी मुंबई नाही पाहिजे आणि किरवा माईमला येणारे टेक्सटाईल पार्क सुद्धा नाही पाहिजे. आम्हाला काहीच नको इथे. आम्ही सुखी आहेत, समाधानी आहेत. आमचं तुम्ही घराणं, भावना शासनाला कळवा आणि तेही तुम्ही पॉझिटिव्हली सकारात्मक कळवा की इथे सर्व मच्छीमारांचा, कष्टकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा, आदिवासींचा सर्व नुकसान होणार आहे, विस्थापित होणार आहे. ह्या भावना कळवा. आणि तुम्हाला सांगतो, ह्या भावना करून देखील यांनी हे काम चालूच ठेवलं आणि करण्याचा प्रयत्न केला तर पुढचं आपलं आहे मुंबई मंत्रालयाला गाठायचं आपल्याला. जर यांनी आपल्या जर बंद नाही केलं तर एकच आवाज द्यायचा आहे, लढेंगे भूमिपुत्र एकजुटीचा, भूमिपुत्र एकजुटीचा. मच्छीमार